कार्तिक एकादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करतात। या दिवशी भगवान विष्णू आपल्या 4 महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि त्यानंतर तुळशी विवाहासह सर्व शुभ कार्याची सुरुवात होते। आता आपण बघणार आहे वाडवा समाजातील तुळशी विवाह। सर्वात आधी तुळशीला सजवून त्याला ऊस व हळद बांधली जाते। ऊस हा मामा म्हणून ठेवतात। तुम्ही असं वृंदावनालाही सजवू शकतात। आम्ही घर व मंदिर दोन्ही ठिकाणी तुळशी विवाह लावतो। सर्वात आधी सर्व साहित्य व कलश मांडून गणपती पूजन केले जाते। त्यानंतर विष्णूची स्थापना करतात। तुळशीला मुंडावळी बांधून हळद लावली जाते। त्यानंतर आम्ही पोखून तेलवण करतात। ही आमच्या वाडवा समाजातली हळदीची पद्धत आहे। कोंडाणपुरीची भीमकाची कन्या, कोंडाणपुरीची भीमकाची कन्या, भीमकाची कन्या उभ्या माडीवरी, भीमकाची कन्या उभ्या माडीवरी, तिसरूप देऊनी गेले हरी, तिसरूप देऊनी गेले हरी, काय बाय सीता करसी वासुदेव नवऱ्या, काय याच पद्धतीने विष्णूलाही हळद लावून पोखून तेलवण पाडलं जाते। मग तुळशी व विष्णूला जानवी जोड व अंतरपाट पकडून मंगळाष्टक बोलून लग्न लावले जाते। त्यानंतर मंगळसूत्र घालून देवीची पूजा केली जाते। यानंतर ऊस, पोहे, खजूर व दण्याचा प्रसाद वाटला जातो। तुळशीची आरती करून ओटी भरली जाते। चिंच, आवळा, बोर वाहिले जातात। फराळ व प्रसाद दाखवून तुळशी विवाह संपन्न होतो। तुळशी विवाह केल्यानंतर घरामध्ये सुख समृद्धी येते असं म्हटले जाते। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा।